जो देवक काढणारा माणूस असतो त्याला देवक्या म्हणतात. तो देवक्याच्या हातामध्ये एक 5 वस्तू पांढऱ्या कापडामध्ये बांधलेल्या 5 गाठीचं एक वस्तू दिली जाते. काय वस्तू असतात त्या साधारणतः हळकुंड, बदाम, खारी अशी 5 फळं किंवा 5 वस्तू असतात. आणि त्या देवकाला सांगितलं जातं की ही वस्तू एखाद्या कुणाला माहीत न होता गुपचूप एखाद्या झाडाच्या खोडामध्ये ठेवायची, उंबराच्या पानामध्ये गुंडाळून. आणि आम्ही आदिवासी लोक त्याला मोहळ म्हणतो. म्हणजे मधमाशीचं जे पोळं तयार होतं त्याला मोहळ म्हणतो. त्या पद्धतीचं मोहळ ते झाडामध्ये ठेवलं असं आम्ही म्हणतो. आता हे जे देवक काढलेलं आहे याच्यामध्ये कोण कोण आहे? मी स्वतः डॉक्टर वाजे आणि माझी पत्नी मंगल, आम्ही दोघंजण आहोत. अच्छा, तुमच्या पुतण्याचं लग्न होतं? हो, भावाच्या मुलाचं लग्न होतं. मग आता हे घेऊन आलेले आहे तिथं, हे जे झाडं दिसतात ते तिथं काय नक्की आता या झाडाला आम्ही सर्वजण 5 फेऱ्या मारणार. त्यानंतर ह्या झाडाची आम्ही पूजा करणार. आणि ह्याच्या माझ्या पत्नी आहेत मंगल, तिच्या हातामध्ये एक भाकरी आणि थोडंसं प्रसाद आणि पाणी आहे. 5 फेऱ्या झाल्यानंतर आम्ही त्या झाडाची पूजा करणार आणि आणलेला थोडासा प्रसाद त्या झाडाला आम्ही अर्पण करणार. हे आमच्या घरातीलच नातेवाईक असतात. त्यामध्ये कलवरी असते नवरदेवाची, आणि भाऊबंदामध्ये आमच्या महिला असतात की ज्या त्या जंगलामध्ये आपला पाण्याचा कलश घेऊन आमच्याबरोबर आलेले असतात. आता हे जे देवक तुम्ही काढलेले आहे तर हे कुणी दाखवलं मग झाडात आहे? हे देवक ज्याने ती वस्तू ठेवलेली आहे झाडाच्या खोडामध्ये त्यांनीच दाखवलं, तोच ते दाखवतो. बाकीचे कुणालाही माहीत नसतं. आता ही जी पूजा चालू आहे या पूजेमध्ये काय होतं नक्की, काय केलं जातं? या पूजेमध्ये जो आणलेला शिदा, भाकरी आणि थोडा प्रसाद असतो तो त्या झाडाच्या बुंद्याशी ठेवला जातो. त्या झाडाची पूजा केली जाते. त्यात पाणी ठेवलं जातं. त्यानंतर उरलेला जो शिदा आहे तो परत ताटामध्ये घेतला जातो. आणि जी तुम्हाला त्यामध्ये एक विळा दिसतो, आता तो विळा घेऊन जे मी ती वस्तू ठेवलेली आहे त्याला आम्ही मोहळ म्हणतो, ते काढलं जाईल, ताटामध्ये परत ठेवलं जाईल. ते मोहळाचं काय केलं जातं? नंतर ते ताटात परत काढून ताटात ठेवलं जातं. आणि मग परत आपण वाजत गाजत मंडपापर्यंत येतो. अच्छा, आणि मग मंडपात आल्यावर ते कुठे ठेवतात? मंडपामध्ये आल्यानंतर घरात असलेलं जे मुसळ आहे त्या मुसळाला ही जे आणलेलं मोहळ आणि भाकरी ही ते एकत्र करून बांधली जाते दोरीने किंवा धाग्याने. आणि ते नंतर आपण सकाळी जो मंडप घातलेला असतो 5 वनस्पतींच्या पाल्यांचा, त्यामध्ये उंबर असतं, आंबा असतो, मांडव डाळे आणि त्या मांडव डाळ्याच्या याच्यामध्ये ते मुसळ वरती लावून देतात. त्या मांडव डाळ्यांमध्ये ठेवून देतात मुसळ. ही परंपरा नक्की काय सांगते? ही परंपरा अशी सांगते की निसर्ग पूजा. तुम्ही त्या झाडांची पूजा करा, त्यांना प्रसाद द्या, ते तुम्हाला खायला अन्न म्हणून मध देते आणि ती मध घेऊन तुम्ही घरी या. म्हणजेच कोणतंही जंगल असू द्या, हे आदिवासींसाठी ते त्यांचं पोटासाठी पुरवणारं अन्न आहे, उत्पन्नाचं मुख्य साधन आहे. आणि याच्यावर त्यांची उपजीविका चालते. पंढरीला जाया माझी चालाची तयारी